नमस्कार कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांनो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3 महत्त्वाचे पॉइंट्स मुद्दे पाहणार आहोत आणि व्हिडिओ आपली संपणार आहे. कृपया व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राशी कंपनीचं राशी सीड्सचं राशी 659 या वाणाची कापसाच्या बियाण्याची संपूर्ण माहिती आणि वैशिष्ट्य. दुसरा महत्त्वाचा पॉइंट्स मुद्दा म्हणजे राशी सीडच्या संपूर्ण कोणतंही वाण तुम्ही घ्या, हे वाण डुप्लिकेट आणि ओरिजिनल ओळखायचं तरी कसं? कारण शेतकऱ्यांची फसवणूक होते. मागील वर्षी शेतकऱ्यांनी लावलं होतं बियाणं, ते नीट आलं नाही कारण त्यांची फसवणूक झाली, डुप्लिकेट बियाणं आलं. म्हणून यावर्षी तुम्ही कंटाळा करत असाल तर अजिबात करू नका. या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राशी सीडचं राशी 659 या वाहनाची ओरिजिनल किंमत आहे तरी किती आणि आपण ते कसं मिळवावं, ही संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, माहितीला सुरुवात करूया. झालंय काय, ह्या वर्षी आपण जवळपास 100 ते 150 व्हिडिओ आपल्या चॅनलच्या मार्फत कापूस पिकाच्या बनवल्यात. भरपूर सारे शेतकऱ्यांची एकच कमेंट्स आली, ही व्हरायटी चांगली नाही, ती व्हरायटी चांगली नाही, कापसाचा उतार चांगला नाही, कापसाला बाजारभाव चांगला नाही. पण असं करू नका. जिथं तुम्ही 4 एकर म्हणजे जिथं 8 पॅकेट तुम्ही कापूस लावत होता, तिथं 2 पॅकेट किंवा 4 पॅकेट कापूस लावा, पण कापूस नक्की लावा. आता हा कापूस का लावायला अडचण होत होती, तर शेतकऱ्यांना फसवणूक होत होती. म्हणजे डुप्लिकेट बियाणं मिळायचं, ओरिजिनल बियाणं मिळत नव्हतं. आणि ओरिजिनल बियाणं जरी ते मिळत होतं तर ते चढ्या दराने, जो ठरवून दिलेला रेट आहे त्यापेक्षा 1000-1500 रुपये रेट अशा पद्धतीने शेतकऱ्यांना मिळायचं. त्यामुळं लक्षात घ्या, कापूस पीक यावर्षी तुम्हाला हमखास लावायचं आहे. कारण मिलिंद भोर युट्यूब चॅनल तुम्हाला कापूस लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण आपल्या चॅनलवर झालेत 3.5 लाख सबस्क्रायबर, शेतकऱ्यांचा विश्वासपात्र चॅनल आहे. तर शेतकरी मित्रांनो, माहितीला सुरुवात करूया आपण. नेमकी राशी सीड्सच्या 659 म्हणजेच 659 या वाहनाची संपूर्ण माहिती आहे तरी कशी? तर सुरुवातीला येत आहे ह्या वाहनाचा कालावधी. कारण कालावधी असा आहे का तुम्ही पुढे तुम्हाला जे पीक घ्यायचं ना, सहजरित्या घेऊ शकता. 145 ते 160 दिवसाचा लवकर वेचणीला येणारा हा जबरदस्त वाण. आणि पुढील पीक जे गहू पीक तुम्ही करणार आहात, हरभरा पीक करणार आहात, ते अगदी सहजरित्या होणार आहे. त्याच्यानंतर राशी 659 या वाहनाचा बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर टप्पोरी बोंड लागतात. 6 ते 6.5 ग्रॅम आणि 7 ग्रॅम बोंडाचं वजन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. विशेष म्हणजे याची लागवड आपण कोणत्या जमिनीमध्ये करू शकतो, तर मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये याची आपण लागवड करू शकतो. तसेच भारी जमिनीमध्ये याची आपण लागवड करू शकतो. आता याचं एकरी उत्पादन तुम्हाला सांगायचं झालं तर मागील काही शेतकऱ्यांनी मागील वर्षी 15 क्विंटल, 16 क्विंटल आणि 20 क्विंटल उत्पादन काढले. पण कसं? योग्य खत व्यवस्थापन, योग्य फवारण्यांचं नियोजन, तरच हे उत्पादन शक्य झालेलं आहे. आता या राशी 659 वाहनाचं अजून खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर विशेष म्हणजे फळफांद्या जास्त प्रमाणे, टपोरी बोंड तर लागतात, पात्यांची संख्या जास्त प्रमाणे आणि एकंदरीतच उत्पादन भरघोस. कारण वेचणीला देखील अगदी सोपा असा वाण आहे. निश्चित स्वरूपात याची आपल्याला लागवड करायची. आता येऊया सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की कापसाचं बियाणं घेताना शेतकऱ्याची फसवणूक कशी होते ते पहा. लक्षात घ्या, आपल्याला जर हे राशीचं 659 किंवा राशीचं कोणतंही बियाणं तुम्हाला घ्यायचं असल्यास जे पॅकेट, जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हे पॅकेट येतं. तर यामध्ये जो सिल्वर गोल्डन कलरची पट्टी येते, तर ही आपल्याला स्क्रॅच करायची आणि यामागे आपल्याला 15 अंकी एक कोड दिसतो, म्हणजे नंबर आलेला दिसतो. आणि खाली जो काही मोबाईल नंबर दिसत असेल तर काय करायचंय, हा कोड मोबाईल घ्यायचा आहे आपला, मोबाईलवर हा नंबर टाईप करायचा आहे. ह्या नंबरला मेसेज करण्यासाठी हा नंबर टाकायचा आणि त्याच्या खाली हा जो 15 अंकी कोड दिलेला आहे हा यामध्ये टाकायचा आणि मेसेज करायचा. याचा कोणताही खर्च तुम्हाला लागणार नाही. त्वरित मेसेज येणार आहे तुम्हाला. हो, हे प्रमाणित असणारं, व्हेरी सर्टिफाय असणारं राशी सीडचं राशी 659 हे कापसाचं वाण बियाणं आहे. स्वरूपात तुम्हाला प्रमाणित ओरिजिनल हे बियाणं तुम्हाला मिळालेलं आहे. याची शाश्वती, याची गॅरंटी ह्या SMS द्वारे तुम्हाला ऑफिशियली बघायला मिळणार आहे. आणि निश्चित स्वरूपात तुम्ही ह्याच वाणाची निवड करून ह्याच वाण लावणं गरजेचं आहे. आणि जे डुप्लिकेट वाण राहतात यांना अशा पद्धतीचा कोड येत नाही. त्याचबरोबर यामध्ये एक बारकोड दिलेला आहे, हा आपण गुगल लेन्सने
स्कॅन देखील करू शकतो आणि तुम्हाला इत्थंभूत माहिती राशी सीडच्या प्रत्येक वाहनाची असेल आणि त्याच वाहनाची असेल ही देखील बघायला मिळते आणि निश्चित स्वरूपात तुमचं मन समाधान, मन शांती 100% होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, ओरिजिनल आणि डुप्लिकेट बियाणं ओळखायचं तर कसं, तर हे अशा पद्धतीने. आता येऊया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे. राशी सीडचं 659 हे जे काही कापसाचं वाण बियाणं आहे याची ओरिजिनल किंमत आहे तरी किती आणि आपल्याला दुकानदाराला द्यायचे तरी किती? फक्त 900 रुपये आपल्याला द्यायचे आहे. ओरिजिनल पक्क जीएसटी सह बिल घ्यायचं हे, कारण तेवढीच किंमत ही वरून प्रमाणित केलेली आहे शासनाने आणि ती दुकानदार देखील तुम्हाला तेवढ्याच किमतीने देणार आहे. त्यामुळं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सध्या हा चर्चेचा मोठा विषय जमलेला आहे की डुप्लिकेट बियाणं म्हणजे नकली बियाणं, ओरिजिनल बियाणं ओळखावं कसं. कारण काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ओरिजिनल बियाणं घेतो पण त्याचा उतार कमी आलाय आणि डुप्लिकेट घेतो त्याचा उतार जास्त प्रमाणे आला. असं काही नाहीये, या भानगडी आहेत जास्त प्रमाणे. त्यामुळे लक्षात घ्या, आता जागरूक व्हा. जे शासनाद्वारे प्रमाणित केलं बियाणं, जी किंमत ठरवलेली आहे तीच किंमत आपल्याला दुकानदाराला द्यायची आहे आणि पक्क जीएसटीचं बिल त्यांच्याकडनं घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचे अधिक पैसे आपल्याला अजिबात यामध्ये द्यायची गरज नाही आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला याच्यामध्ये 100% फायदा झालेला बघायला मिळणार आहे. आता युवा सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला हे राशी सीडचं 659 या वाहनाची व्हरायटीची बियाण्याची माहिती सांगितली, पण थोडंसं खत, औषधं, फवारण्यांचं हे देखील नियोजन करावं लागतं आपल्याला. एकरी आपल्याला 2 पॅकेट लागतात, 475 ग्रॅमचं एक पॅकेट राहतं. अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं. याची लागवड कशी करावी, तर मिनिमम 4x1.5, 4x2 किंवा 3x2 या अंतरावर आपण करू शकतो जमिनीच्या प्रकारानुसार. खत व्यवस्थापन करते वेळी आपल्याला लागवडीचं पेरणी सोबतच आपल्याला काय करायचं आहे, 10-26-26 म्हणजे NPK, 14-14 किंवा 12-32-16 हे खत द्यायचं. त्याचबरोबर नंतर आपल्याला महत्वाचे काही स्प्रे, फवारण्या असतील यांचं देखील नियोजन करायचं असतं. पण हे कशा पद्धतीने करावं, तर येणाऱ्या काळामध्ये आपण मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर टप्प्याटप्प्यानुसार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. कारण इथून मागे आपण या कापूस पिकाच्या व्हिडिओ बनवल्या, शेतकऱ्यांना 100% असा फायदा झालेला आहे. कमी खर्चामध्ये त्यांचं भरघोस उत्पादन मिळालेलं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही कापसाचे व्हिडिओ पाहिला असतील तर मागील मी काही खत व्यवस्थापन जे कापसात सांगितलं होतं त्यामध्ये ऍडिशनल पावडर ऍड करायला सांगितली होती. त्याचं कारण एकदम जबरदस्त आहे. कारण जास्त पाऊस जर झाला तर खाली कापसाच्या मुळ्या डॅमेज होतात, एकंदरीत झाड उबळतं, वाळतं. त्यासाठी हे नियोजन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचंय. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3 महत्वाचे पॉईंट्स, पण व्हिडिओ एवढी लांब करावी लागली त्याचं कारण शेतकऱ्यांच्या मनात झालेला समज आणि गैरसमज, आम्हाला कापूसच लावायचा नाही असं अजिबात करू नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 पॅकेट का होईना तुम्ही कापूस पिकाची लागवड करणं गरजेचं आहे. कारण बाजारभाव देखील भरघोसरित्या राहणार आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला 4 पैसे पदरात निश्चित स्वरूपात पडले पाहिजे. ही माहिती आवडली, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. कशी पोहोचवणार, खाली जे शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा. मित्र, नातेवाईक मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप, शेतकरी ग्रुप, शेजारी पाजारी जे असतील त्यांच्यापर्यंत एवढं पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण शेतकऱ्यांची फसवणूक न होता शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कोणत्याही पिकातून भरघोस उत्पादन काढता येईल, तर खास करून कापूस पिकाचं, तर हे अशा पद्धतीने. धन्यवाद. जय जवान, जय किसान.